यांनी आज विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांना भगवा ध्वज देऊन आम्ही त्यांच्या शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रणधुवेच्या नावाने आम्ही काय झटका देत नाहीये। मामा रणधुवे हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे। हे हिंदू धर्म पाळला नसल्यामुळे यावेळी सुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत, अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी जोरदारपणे या ठिकाणी चालू केलेली आहे। भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये 152 ते 155 ठिकाणी लढत लढणार आहे। अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा पोखण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातले कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही। बनकोरे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी जे विधान केलेलं आहे हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम अरविंद मोरे करतोय की काय असा माझ्यासमोर प्रश्न आहे। कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतंय? मोदी साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खुपसला भिवंडी लोकसभेमध्ये याचं असेसमेंट करणार का तुम्ही? किती लोकांनी तुमच्या लोकांनी काम केलं इथे, किती लोकांनी कपिल पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं, अनेक पुरावे दिलेले आहेत आम्ही। तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करू नका। नाही का आम्ही भाजपचं काम करतो, मोदी साहेबांच्या सर्व योजना आम्ही आमच्या मतदारसंघात इम्प्लिमेंट करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण योजना आम्ही इम्प्लिमेंट करतो। पक्षाची ध्येय धोरणं इम्प्लिमेंट करणं म्हणजे काय निवडणुकीची तयारी झाली का? पक्षाचं काम करतो आम्ही सर्वजण, त्यामुळे पक्षाचं काम आम्ही करतो आणि पक्ष ठरवेल ना उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही। तो महायुतीमध्ये निर्णय होईल, त्यानुसार आम्ही महायुतीचा आम्ही सन्मान करणार आहोत। त्यांचा जो काही निर्णय होईल तो आम्ही 100% तंतोतंत पाळण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे।